we are so fortunate to, in fact, being able to meet the descendant of Raja Umed Singh Pandey, who basically started this tradition of the Holi in way back in 1246 AD. And so happy to meet them today, and let's understand from them when and how did this entire tradition start. And today we are here to meet Mr. Ganpat Singh Natwar Singh Pandey, who is the seventh descendant of Raja Umed Singh Pandey, who started the traditional tribal Holi way back in 1246 AD. So over to him, so happy to meet him. नमस्कार दादा. तर खूप बरं वाटलं तुम्हाला भेटून. हे राजा उमेद सिंग पाडवींची वंशज तुम्ही आहात, 7वी पिढी आहे तुमची. तर मला थोडक्यात तुमची वंशवेल तुम्ही सांगू शकता का? आमच्या प्रेक्षकांना जाणण्यात खूप रस येईल. सर्वप्रथम या संस्थानाचे मेन पुरुष म्हणून राजा उमेद सिंग होते. त्याला 5 चिरंजीव होते. ओके. आणि त्याच्यात रतू आणि बापू हे 2 चिरंजीव त्याचे पहिल्या राणीचे. बरं. आणि जे 3 पुत्र होते ते दुसऱ्या राणीचे. असं म्हणून मी शेवटच्या 7व्या पिढीला आहे. अच्छा. आणि माझं नाव गणपत सिंग नटवर सिंग पाडवी. ओके. मी 7व्या पिढीचं शेवटचं चिरंजीव आहे. बरं. आणि तुम्ही म्हणालात की तुम्ही पण 4 भावंड. हां, आम्ही 4 भाऊ आहोत. अच्छा. आणि आमची एक बहीण. बरं. तुम्ही आम्हाला आत्ता मगाशी बोलता म्हणालात की तुमच्याकडे तुमच्या वंश परंपरेचे काही दस्तावेज आहेत, तर ते आम्हाला बघायला खूप आवडतील, जर तुम्ही आम्हाला दाखवू शकलात. आहे मॅडम, माझ्याकडे फायलं आहे ती वाव. आमच्या वंशावरची, जे गव्हर्नमेंटने शिक्के करून वगैरे दिलेली पण आहे. बरं. आणि परत त्याच्यात आम्ही बनवलेली, याच्यात ही सनद म्हणून असते की जी अच्छा. आमच्या संस्थानिकला त्याच्यातनं कर भेटायच्या प्रत्येक कुटुंबाला, त्याची सनद वगैरे पण आहे ओरिजिनल आमच्याकडे. बरं. आणि जी वंशावली पण आहे ओरिजिनल, आणि जी बाकीची बनवलेली पण आहे. अच्छा. दोघी आहेत माझ्याकडे. ओके. म्हणजे हे जवळजवळ इसवी सन 1206 पासनची ह्यांची वंशवेल आहे. खूपच इंटरेस्टिंग कॅप्चर आहे ह्यांचा. तर मला तुम्ही आता जेव्हा ही वंशवेल सांगताय तेव्हा मला एक छोटासा प्रश्न पडलाय की राजा उमेद सिंग जेव्हा आले तर तुम्ही म्हणतात की काठीचे जे संस्थानिक जे राजे आहेत, तर त्यांचा म्हणजे काठीमध्येच ते कसे पहिल्यापासून इथेच होते की कुठून येऊन ते इथे काठीमध्ये स्थायिक झाले? हा मॅडम, असे आमचे पूर्वज म्हणायचे की माहीत आजोबा बांजोबा वगैरे की वारली म्हणून एक गाव आहे, त्या ठिकाणी देवाचं स्थान. त्या ठिकाणी ते आमच्या भाषेमध्ये जोन होत म्हणतात त्याला. तिथून त्याने ती जोन होत काढली आणि पुढे सरकत ते मालियांबा म्हणून देवगोवीच्या खालच्या भागाला एक मालियांबा म्हणून गाव आहे. तिथे सुरुवातीत म्हणजे दुसरं स्थान राहिलं त्यांचं. त्याच्यानंतर वरती चढत परत देवगोवी म्हणून गाव आहे, डाब. त्या ठिकाणापासून करत ते काठीला आले. आणि महाराष्ट्रामध्ये म्हणतात की 52 राजवाडे आहे. त्या 52 राजवाड्यामध्ये काठी संस्थान हे सर्वात मोठे आहे असं म्हटलं जातं की 1,32,000 हेक्टर जमीन आहे याच्यात. हां, आमच्याकडे लिखावे पुरावे वगैरे आहेत त्याच्यात. काठी आहे. आणि हां, महाराष्ट्रामध्ये. आणि 1967ला विलीन झालं शेवटी सर्वात नंतर. भारत देश 1947ला स्वतंत्र झाला आणि त्याच्यानंतर 67ला काठी संस्थान विलीन झालं. तर दादा, आता एवढी वंशवेलाची उत्तम मस्त माहिती दिल्यानंतर मला आता मोठा प्रश्न आहे की होळीची जी परंपरा सुरू झाली तर त्याच्यामधले काही असे घटक आहेत का जे आपल्या प्रेक्षकांना तुम्हाला सांगायला आवडतील? कारण ही तुम्ही एवढी जुनीच प्रथा आहे तर त्याच्या मागे पण काहीतरी कशा पद्धतीने ही होळी इथे सेलिब्रेट होते? सर्वप्रथम तर ज्याच्या त्याच्या वाटा राहतो आमच्या समाजामध्ये की होळीचा दांडा जो आणणार तोच आणेल. अच्छा. जो त्याच्या पुजारी राहील तोच पूजा करेल. आणि ज्याच्या नवस राहील तोच अंगावर वस्त्र घालतो वगैरे, मोरखे वगैरे असतात तसंही. मग जे सुरुवातीचे जे मोरखे असतात ते दांडा घेण्यासाठी गुजरात या ठिकाणी जातात. कारण की पूर्वजांपासून गुजरातमधनं तो दांडा आणला जातो. पण त्याला घ्यायला जाताना त्याची निवड होते आणि लोखंड न वापरता त्याला लाकडाच्या फुटा बनवून त्याच्याने खणला जातं. आणि मुळासंग तो बांबू काढला जातो. आणि बांबू काढून ते लोक त्याला पाय आणतात. पूर्ण रस्ताभर त्याची पूजा वगैरे होते. आणि शेवटच्या दिवशी, आज ही पौर्णिमेची रात्र आहे, साधारणतः 11 वाजेपर्यंत तो दांडा त्याच्या जागेवर पोहोचेल. आणि ती पूर्ण रात्रभर पूजा होते. जोडप्याने पण भेटतात, ज्याच्या त्याचं नवस राहतं ते पूर्ण मानत्याच्या याच्या हिशोबाने नवसच्या पद्धतीने त्याची पूजा होते. पूजा पूर्ण रात्रभर होत राहते. आणि तिकडनं तो दांडा परत
हां ते टेकड्यावर आणतात. तिथं जाऊन त्याला सजवली जाते होडीला आणि सजवल्यानंतर त्या खड्ड्यात टाकून त्या ठिकाणी जे लाकडं असतात ते पूर्ण गावातनं एक 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 लाकूड प्रत्येकाच्या घरापासून टाकतात तिथं. हो मॅडम ती पद्धत अशी आहे. याप्रमाणे जे त्याचे नवस असतात आणि जे मोरखी राहतो जो 1.25 महिन्याची वगैरे पाळणी करतो तो बाईपासून खूप लांब राहतो, खाटेवर बसत नाही, पाट्यावर बसत, असे बरेचसे प्रकारचे ते नियम असतात त्याचे. म्हणजे जे लाकूड आणायला जातात अशी लोक सुद्धा जे बायकांच्या हातचं खात नाहीत किंवा असं सगळं म्हणजे ते आपण म्हणतो ना की शिष्टाचार काही त्याच्यामध्ये आहेत जे पाळले जातात, तर ते तुम्ही थोडंसं मला सांगितलं तर. हां ते स्वतः स्वयंपाक करून खातात, राहायचं त्यांचं सर्व वेगळं राहतं, वस्त्र सर्व वेगळे राहतात. ते आंघोळ करायचे पाणी वगैरे स्वतः म्हणजे नदीवरच करतो तो सर्व, घरी करत नाही. घरी करा. हां तो सकाळीच नाही तरी साधारणतः कधी मधी दर असे वर्ष कधी 5 पण वाजून जातात, 5:30-6 पर्यंत, पण ती दहनविधी 5 ते 6च्या दरम्यान होते. सकाळी पहाटे. हां सकाळी पहाटे. अच्छा. आणि मग त्याच्यानंतर मग काय म्हणजे सगळ्यांची पूजा होते, मग अजून काय? त्याच्यानंतर दहन सिस्टम होते आणि ती अंतिम विधी जी म्हणतो आपण शेवटची साधारणतः 9 वाजेला परत पुजारी वगैरे येतो आणि त्या ठिकाणी त्या दांड्याचे 2 फुटे कापले जातात, त्याला रोखतात तिथं आणि शेवटी आमच्या समाजामध्ये त्याला स्वयंपाक करून घरून आणतात आमच्या परिवारच्या मोठ्या गर्दीतून आणि त्याला आमच्या भाषेत म्हणतात जमवणे. म्हणजे नैवेद्य आपण म्हणतो. नैवेद्य दाखवलं जातं बेसिकली होळीचे जे हे आहे, म्हणजे ते आपण म्हणतो ती समारोपाची जी पूजा असते तर ती नैवेद्य दाखवून मग ती समारोपाची पूजा केली जाते आणि मग तिथे तो होळी दहनाचा जो विधी आहे तो संपवला. हो मॅडम बरोबर. अशा पद्धतीने. तर एक छोटासा मला एक प्रश्न आहे की मी नुकतंच एक वाचलं होतं की होळीच्या जेव्हा दहन होतं त्याच्यानंतर तुमच्याकडे साधारण एक दिंडण म्हणून एक प्रकार चालतो, तर तो काय प्रकार आहे? तर मला जाणून घ्यायला आवडेल. मॅडम दिंडळाचा असा प्रकार आहे की ज्या परिसराला होळीचा कार्यक्रम करतात त्या परिसराला दिंडळ नाही होत. दिंडळ ही एक देवी म्हणून खालच्या परिसराला आहे, ज्या ठिकाणी मी सुरुवातीला म्हटलं वारली त्या ठिकाणी त्या देवीचे मंदिर आहे आणि तो प्रकार दिंडळाचा फक्त खालच्या भागामध्ये, हा वरचा भाग म्हटला जातो आणि खालचा जो भाग आहे खालचा पट्टा त्याला खालचा पट्टा म्हटला जातो, तो प्रकार तिकडे होतो. आमच्याकडे तो दिंडळाचा प्रकार नाही. तो होलिकेचाच एक प्रकार आहे होळीचा. त्याच्यात पण हे जसे लोक 5-5, 6-6 दिवस आंघोळ नाही करत, एकच वस्त्र वगैरे घातलं, तशाच प्रकारचं तेही असतं. तेही त्या दिंड देवीच्या नावाने वस्त्र घालतात आणि ते पण 5-6 दिवस आंघोळ नाही करत आणि ते गावोगावी ज्या ठिकाणी आमंत्रण भेटलं त्या ठिकाणी त्यांची ती टीम राहते, ती नृत्य वगैरे करते, त्याला डिनर म्हटलं जातं. धन्यवाद दादा, खूप बरं वाटलं तुम्हाला भेटून आणि ही ती सुंदर होळी बघायला मी पुढच्या वर्षी पण नक्की येणार. हो मॅडम नक्की या, आम्ही तुमची वाट बघू तुमच्या टीमची आमच्या या होळीच्या सणाला. आमो तुम्हा ओलियन वाढजो मॅडम तुम्हा आवजा ओली ह्या नाखीन तुम्हा पूर्ण टीम येल्ली आवजा. धन्यवाद. धन्यवाद.